जगाला चंद्रावर चालायला शिकवणारा माणूस, ज्याच्या एका आवाजावर लाखो लोक बेशुद्ध पडायचे, ज्याचा डान्स म्हणजे चमत्कारच होता. हो, आपण बोलतोय किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन बद्दल. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या महामानवाचा बायोपिक बनवणं हे हॉलिवूडसाठी सर्वात मोठं आव्हान होतं. तब्बल $200 मिलियन बजेट, सेटवर रक्ताचे डाग आणि चक्क शूटिंग अर्धवट सोडून पुन्हा $50 मिलियन खर्च करण्याची वेळ. आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत मायकल चित्रपटाचे ते सत्य जे आजवर कोणालाही माहीत नव्हतं. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. 24 एप्रिल 2026 रोजी जगभरात प्रदर्शित झालेला मायकल हा चित्रपट जागतिक संगीत सम्राट मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित आहे. पण यात सर्वात खास काय आहे? मायकलची भूमिका कोणी अभिनेत्याने नाही, तर त्याचा स्वतःचा सख्खा पुतण्या जाफर जॅक्सनने साकारली आहे. जाफरचा आवाज, त्याची हालचाल आणि त्याचा चेहरा पाहून असं वाटतं की साक्षात मायकलच पडद्यावर परतलाय. दिग्दर्शक अँटोनी फुक्वा यांनी इंडियाना येथील एका छोट्या खोलीपासून ते जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम पर्यंतचा मायकलचा हा प्रवास यात मांडला आहे. हा चित्रपट फक्त रिलीज झाला नाहीये, तर याने बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली. ओपनिंग रेकॉर्ड्स: पहिल्या 3 दिवसात $218 मिलियन कमाई करून याने ओपनहायमर आणि बोहेमियन रॅपसडीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ट्रेलर किंग: 24 तासात 116 मिलियन व्ह्यूज मिळवून याने टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्ट फिल्मलाही मागे टाकलंय. सॉन्ग रिवायव्हल: चित्रपट रिलीज होताच बिली जीन आणि थ्रिलर ही गाणी पुन्हा एकदा ग्लोबल चार्ट्सवर टॉप 10 मध्ये आली आहेत. पण हा प्रवास सोपा नव्हता. चित्रपट 7 वर्षांपासून प्लॅनिंगमध्ये होता. कायदेशीर कचाटा: चित्रपटाचा तिसरा भाग मायकलवर झालेल्या आरोपांवर आधारित होता. पण एका जुन्या सेटलमेंटमुळे तो भाग शूट करूनही निर्मात्यांना काढावा लागला. त्यामुळे चक्क $50 मिलियन, जवळपास ₹400 कोटी खर्च करण्यात आले. रक्ताचं पाणी: जाफर जॅक्सनने बॅट 2च्या शूटिंग वेळी सलग इतका डान्स केला की त्याच्या पायातून रक्त येऊ लागलं होतं. पण त्याने शूटिंग थांबू दिलं नाही. लेडी गागाची मदत: तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटात मायकलने घातलेली काही ओरिजिनल कपडे चक्क लेडी गागाने ऑथेंटिसिटी वाटायला स्वतःच्या संग्रहातून चित्रपटाच्या शूटिंगसाठी दान केली. आता मुख्य प्रश्न: तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहावा की नाही? जर तुम्ही डान्स आणि म्युझिकचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक पर्वणी आहे. मात्र जर तुम्हाला मायकलच्या आयुष्यातील वादांबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कदाचित हा चित्रपट तुम्हाला निराश करू शकतो, कारण तो त्याच्या यशावर जास्त लक्ष केंद्रित करतो. पण आयमॅक्समध्ये थ्रिलर गाणं पाहण्याचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं तिकीट बुक केलंय का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, मायकल जॅक्सनचा कोणता डान्स स्टेप तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? हा व्हिडिओ आवडला असेल तर मून वॉक करत लाईक बटन नक्की दाबा आणि अशाच फिल्म अपडेट्ससाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.